खासदार अमोल कोल्हे बोलतायत थेट प्रक्षेपण. म्हणून जर तुम्ही शाह्यांमध्ये असलेलं सैन्य बघितलं तर प्रत्येक शाहीकडे असणारं सैन्य हे वतनदारांचं सैन्य होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणारे निष्ठावान मावळे होते. त्या निष्ठावान मावळ्यांसमोर बोलताना आज ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून पक्षाचे आभार मानतो. यातलंच एक उदाहरण आहे अफजल खानाच्या स्वारीचं. अफजल खान स्वराज्यावर चालून आला. जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला तुळजापूरच्या मंदिराला अभिजित आबा तुळजापूरच्या मंदिरावर अफजल खानानं आक्रमण केलं तेव्हा अफजल खानाच्या सैन्यात नाईकजी पांढरे होते, मंबाजी भोसले होते, बाजी घोरपडे होते, एक एक मातब्बर सरदार होते. जेव्हा अफजल खानानं घन उचलला तेव्हा या प्रत्येक सरदाराचं रक्त सळसळत होतं, प्रत्येकाचं मनगट शिवशिवत होतं, प्रत्येकाचा श्वास फुलला होता. पण बोलायची कोणालाच हिम्मत झाली नाही कारण पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती. इतिहास कशी पुनरावृत्ती करतो ते बघा. जेव्हा अफजल खानानं घन उचलला तेव्हा पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती म्हणून एकालाही बोलायची हिम्मत झाली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती बघा. वेदांता फॉक्सकॉन गेला, डायमंड बोर्स गेला, पाणबुडीचा प्रकल्प गेला, महानंदाच्या बाबतीत हीच गोष्ट झाली, कांद्याची निर्यात बंदी झाली. पण महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिम्मत झाली नाही आमच्या ताटातलं का हिसकावून घेताय. कारण वतनदारीची झूल जी पांघर ही झूल आपल्याला जनतेपर्यंत न्यावी लागेल. कारण जर लाचारीनं मान झुकवली तर नजरेला नजर देण्याची हिम्मत उरत नाही. अनेक जण माध्यमांमधून आपण ऐकतो कुणीतरी सांगतं हिंदुत्वासाठी, कुणीतरी सांगतं विकासासाठी. प्रत्येकाचं आपापलं वर्जन आहे, प्रत्येकाचा आपापल्या वर्जनाचा आपण आदर करू. पण महाराष्ट्रासमोरचं जे उदाहरण आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणांनी आधी लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाच्या मनात होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व पत्करलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना दख्खनची सुभेदारी देऊ. हा दख्खनचा जो सुभा होता, हा दख्खनचा सुभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या 2.5 ते 3 पट होता. कितीतरी पटीनं ऐश्वर्य संपन्न होता, कितीतरी पटीनं आकारानं मोठा होता. संघर्षाची गरज नव्हती, मुघलांची तलवार मानेवर येणार नव्हती, ऐशो आरामाचं सुखाचं जीवन होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलिकत्व पत्करलं नाही, त्यांनी तत्वांसाठी लढणं पत्करलं. आणि म्हणून आज 350 वर्षानंतर आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतो आणि त्या वाटेनं आपण चाललो. मॅनेजमेंटमध्ये एक तत्व आहे स्वॉट ॲनालिसिस. जेव्हा आपण आपल्या संघटनेचं स्वॉट ॲनालिसिस करतो हे थोडं बौद्धिक आहे पण हे गरजेचं आहे. कारण बौद्धिक शिबिरांचा मक्ता फक्त त्यांनीच घेतला अशी काही गरज नाही. पण स्वॉट ॲनालिसिस ज्यावेळी आपण करतो तेव्हा स्वॉटचा अर्थ आधी सांगतो. एस म्हणजे स्ट्रेंथ, आपली ताकद ओळखा. डब्ल्यू स्टँड्स फॉर वीकनेस, आपली कमकुवत बाजू ओळखा. ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, पहिला टी म्हणजे थ्रेट आणि शेवटचा टी म्हणजे टार्गेट. आता याच्यातली जर आपली स्ट्रेंथ बघितली तर आपली स्ट्रेंथ ही आहे की देशात 55 वर्ष मान्य असलेला ब्रँड, देशात 55 वर्ष ज्या माणसाच्या शब्दावर, ज्या माणसाच्या कर्तृत्वावर प्रत्येकानं पसंतीची मोहर उमटवली त्या आदरणीय पवार साहेब आपल्या बरोबर आहेत. ही सगळ्यात मोठी ताकद आहे. पवार साहेबांच्या एकूण कार्यकर्तृत्वाविषयी अनेकांनी सांगितले, आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. पण याबरोबरची दुसरी ताकद फार महत्वाची आहे. ही दुसरी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे ही लढाई आपण जे लढतो आहोत ती लढाई आपण तत्वांसाठी लढतो आहोत. ही लढाई आपण लढतो आहोत ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढतो आहोत. ही लढाई आपण लढतो आहोत ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो आहोत. जेव्हा पाऊल टाकायचं असतं तेव्हा पाऊल टाकण्यामागचं कारण माहीत असणं गरजेचं असतं. आणि तुमच्या प्रत्येकामध्ये ही मोठी ताकद आहे की आपण लढाई का लढतो आहोत याचं तुमच्या प्रत्येकाकडे कारण आहे. दुसरे तर वीकनेस. वीकनेस मध्ये अनेक कार्यकर्ते खासगीत सांगतील हो आपली यंत्रणा कमी आहे, काही कार्यकर्ते सांगतील आपली आर्थिक क्षमता कमी आहे. पण स्वॉट ॲनालिसिस मध्ये वीकनेसला आपली स्ट्रेंथ बनवायचं असतं.
जर तुम्हाला वाटत असेल हो आपली आर्थिक क्षमता कमी आहे, तर त्यावेळी स्वतःला सांगा हो माझी आर्थिक क्षमता कमी आहे, याचाच नाण्याची दुसरी बाजू मला इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीला घाबरायची गरज नाहीये. जेव्हा तुम्हाला वाटतं माझी यंत्रणा कमी आहे, या नाण्याची दुसरी बाजू मला जे काही बोलायचंय ते मी ठामपणे स्वतंत्रपणे बोलू शकतो. आज देशाच्या संसदेत भारतीय जनता पक्षाचे 303 खासदार आहेत. या 303 खासदारांना 100% घेतलेले निर्णय मान्य असतील असं तुम्हाला वाटतं का? फौजे मॅम, वंदनाताई इथं बसलेल्या आहेत. खासगीत खासदार आपल्याशी काय बोलतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पण खासगीत जे वाटतं ते सार्वजनिक बोलण्याचं स्वातंत्र्य नसणं, ही त्यांच्याकडे यंत्रणा जरी मोठी दिसत असली तरी ती यंत्रणा स्वतंत्र नाही, पण तुम्ही मात्र पूर्णपणे स्वतंत्र आहात. त्यामुळे जरी यंत्रणा कमी वाटत असली तरी स्वतंत्र यंत्रणा ही कैक पटीनं मोठ्या असलेल्या यंत्रणेच्या ताकदीची असते. तिसरी गोष्ट ऑपॉर्च्युनिटी. काल जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, मागच्या रांगेत बसलेले अनेक जण पुढच्या रांगेत आले. जयंत पाटील साहेब आमच्या भाषेत सोपं सांगतो, पालखी वाहणाऱ्यांना आता पालखीत बसण्याची संधी चालून आली आहे ना, आता आम्ही सोडणार नाही. त्यामुळे पालखी वाहणाऱ्यांना पालखीत बसण्याची जी संधी येते, वर्षानुवर्ष जातात, टाचा घासल्या जातात, चपला घासल्या जातात, पण ही संधी मिळत नाही. आता या संधीचं सोनं करणं तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे. नंतर येते थ्रेट, धोका. काय? पराभव तर आपला होत नसतोय, कोणी काही बी बोलू दे, मार्जिन थोडंफार कमी होईल. व्यक्तिगत नाही, पक्षाचं बोलतोय, व्यक्तिगत नंतर येतो. मार्जिन थोडंफार कमी होईल असं जर वाटत असेल, ज्याच्या मनात भीती येईल त्यांनी फक्त एक स्वतःला सांगावं, पिंजऱ्यातल्या पोपटाकडे जाऊन जर बघितलं तर पिंजरा जरी सोन्याचा असला ना, तरी सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटापेक्षा झाडाच्या फांदीवर गाणारा पोपट हा जास्त महत्वाचा ठरतो. आणि शेवटी राहतं ते टार्गेट. हे टार्गेटचे, हे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय नाही, हे टार्गेट व्यक्तिगत उमेदवाराचा विजय नाही, हे टार्गेट महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, हे टार्गेट महाराष्ट्राची अस्मिता आहे. कारण गेली वर्ष 2 वर्ष तुम्ही बघत असाल, कुठल्याही निर्णयाविषयी महाराष्ट्र सरकार कधी बोलत नाही. मगाशी आमचा राहुल बैरट पोटतिडकीने इथं बोलत होता, एक शेतकऱ्याचं पोरग एवढ्या पोटतिडकीने शकतं, तर या शेतकऱ्याची व्यथा माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माझ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री का पोटतिडकीने दिल्लीला सांगू शकत नाहीत? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. आणि म्हणून ही लढाई कुणाची वैयक्तिक नाही, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची. आणि या सगळ्या लढाईमध्ये माझ्या माता भगिनींची भूमिका फार महत्वाची आहे. काल रोहिणीताई बोलत असताना रोहिणीताईंनी अनेक तुम्हाला आव्हानं केली, पण केवळ तुम्ही, या देवानं तुम्हाला सगळ्यात मोठं वरदान दिले माता भगिनींनो. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही गोष्टींचा संगम हा केवळ माता भगिनींमध्ये असतो. आणि याचा महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे. मातृत्व असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांसारखं असावं, ज्या आईनं केवळ मुलगा वाढवला नाही, तर त्या मुलाला सांगितलं तत्वांसाठी लढायला तयार रहा. हे मातृत्व तुमच्यात असलं पाहिजे. जे कर्तृत्व असावं ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांसारखं असावं. आणि जे नेतृत्व असावं ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं. कारण माझी माता माऊली वाटली तर भाऊक हरणीसारखी वाटते, पण जेव्हा कुटुंबावर येताना दराडेताई, तेव्हा चवताळलेल्या वाघिणीसारखी असते. ती जेव्हा शांत असते तेव्हा लक्ष्मी असते, आणि जेव्हा भडकते तेव्हा ती दुर्गा होते. हे दुर्गेचं रूप तुम्हाला आता धारण करावं लागेल. मगाशी तुम्ही वैयक्तिक विषयी बोललात. मला अनेक पत्रकारांनी विचारलं काय नेमकं. आमचे अशोक बापू साक्षीदार आहेत. काही मोठ्या नेत्यांनी वक्तव्य केल्यानंतर भुसारा साहेब, मी मतदारसंघात फिरत होतो आणि मतदारसंघात फिरत असताना एका लग्न सोहळ्यात एक माता माऊली भेटली. शेतात राबून खरबरीत झालेल्या हाताने चेहऱ्यावरून हात फिरवला, आलाबाला घेतली, मिठी मारली आणि मला म्हणली, राजा तू लढ, मी हाय सांग तिला.
सर्वसामान्य घरातला मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे, पण जेव्हा माता माऊल्यांचा आशीर्वाद असतो ना, समोर कुठलंही आव्हान आलं तरी त्याला घाबरायची गरज नसते. आणि हे माझ्या महिला भगिनींनी, संघटनेतल्या सगळ्या महिला भगिनींनी ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता माऊलीपर्यंत पोहोचवली पाहिजे. उंबरठ्याच्या आत असणाऱ्या माझ्या माता माऊलींना उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्वाची भरारी घेण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांनी जसं बळ दिलं, त्या पद्धतीनं त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षणाच्या दृष्टिकोनातून, संरक्षण दलाच्या दृष्टिकोनातून जर बळ देणारं कोणी नेतृत्व असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आणि आता हे जे बळ दिलं त्याच्या कृतज्ञतेतून उतराई होण्याची वेळ आली आहे. हा संदेश माझ्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत गेला पाहिजे. मग आवटे सर ताईंविषयी बोलले, पण संसदेत काम करत असताना अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्हीचा मिलाफ जेव्हा आमची हक्काची ताई संसदेत उभी राहते ना, तेव्हा हा मिलाफ बघतो. आणि केवळ तो संसदीय कामगिरी पुरता नाही, आज तुमच्याकडे, आपल्याकडे एक असं नेतृत्व आहे. कारण आता अनेक लग्नाचा सगळ्यांचा सीझन सुरू आहे ना, अनेक लग्न आपण अटेंड करतो. पहाडासारखा जरी बाप असला तरी सुद्धा लेकीची पाठवणी करताना बापाच्या डोळ्यात पाणी आलेलं आपण बघतो. आणि त्याच पद्धतीनं माझ्या बापावर जर संकट आलं तर पदर खोचून रणरागिणीचा अवतार घेणारी लेक सुद्धा आपण बघतो. त्या लेकीचं प्रतिनिधित्व जेव्हा जेव्हा वडिलांवर संकट येईल तेव्हा तेव्हा मी ठामपणे उभी आहे. हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीला विश्वास जर कुणाकडून मिळत असेल तर तो आदरणीय सुप्रियाताईंकडून मिळतोय. मला आल्यानंतर विचारलं साहेब की आज भगवा कुर्ता घालून का आलाय. मला खरंच कळत नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही. पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कुणाची मक्तेदारी नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. हा बौद्ध भिक्खूंच्या चिवराचा भगवा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला भगवा आहे. आणि जेव्हा भगव्याचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. राम मंदिराची चर्चा सुरू आहे. राम मंदिराची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण त्याविषयी अनेक विधानं करतात आणि काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारी असं म्हणतात. त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत. चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय राम श्रीराम जय जय रामच म्हणतो. आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवायची प्रथा असते ना, त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो. हे जेवढा श्रीराम तुमचा आहे तेवढाच आमचा आहे. पण आम्हाला जे प्रभू श्रीरामचंद्र शिकवलेत, आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत, हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत. ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंबवत्सल सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंतराया बरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत.